ज्ञान राजा सुभद्र तयाटविता नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी शिवा हे गोदावरी आणि गंगा शोधून काढली भेट पवित्र आशिया ठिकाणी कोण ब्रह्मचारी मिळाला नमस्कार माझा सद्गुरु मंगागिरीला ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखेश वेदांत शास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरी परब्रह्मस्वरूपम् श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की जय जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय अमृतेश्वर भगवान की जय बजरंग बली हनुमान की जय शनेश्वर भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय भगवान की जय कृष्ण
पंडित वाचका ज्ञानी असे आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाई आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या पांडुरंगा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी महायोगपीठे दडेवी मारथा पुंडरीकाय रातो मुनीन्द्रे समासत्प्रतिष्ठां तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं
भजे पांडुरंगम जनी जन्म नामार्थ झाला दयाने सदा वास नामार्थ केला दयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती गुरुमूर्ती ज्यामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या सुरेगाव भक्तपरायण गणेश निवृत्ती आहेर यांच्याकडे आज सत्संगाचा योग वास्तू शांतीची त्यांच्या फार चांगलं इतका मोठा हॉल बांधून ठेवला जन्मोजन्मी आणि तेव्हा या विठ्ठले तसं काय घडत ना त्याला बॅलन्स लागत असतो मागचा बहुत सुखदाची जोडी म्हणून ना सर्व ग्रामदैवत शनी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करू आपण सद्गुरूंच्या कृपेनं सेवा रंगा येईवो
घडली सगळे आता वारकरी मंडळी आले फार बीड मेजर कुठून आली तिकडून पार श्रीगोंदा हे सगळं प्रेमाचं नाथ आहे. अभंग का सहज आला लक्षात काही सगळं जिव्हाळा आहे महाराज. जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची पण नातं आहे नातं आहे. फुलं जरी किती असले पण आतमध्ये दोरा एक आहे ना. एका तत्वात बांधलेला आहोत आपण. आणि परिवार माऊलींची सेवा करतात. संतांची कृपा असते. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बऱ्याच मंडळींची व्यावृत्ती करतात. असं वाटतं जगद्गुरु तुकोबाराय विष्णुमय जग म्हणतात नाही का एवढं त्यांना. परंतु संत हे वास्तव बोलत असतात. नाही भीड भाड तुका म्हणजे खऱ्याला खरंच म्हणत असत संत. हा सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाच्या निमित्तानं खरा योग आहे. त्या निमित्तानं यायचंच होतं म्हणून सत्संग दुपारी थोडा सत्संग झाला. सप्ताह झाला, दर्शन झालं, प्रसाद झाला. आता इथे परत सत्संग आहे. बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा दिन सुलभ न सोई. हे सगळं प्रेमाचं नाते म्हणून आता एवढे मोठमोठे मंडळी वाजवायला गायला सगळी मंडळी नाही का. प्रेमाचं नातं असते. प्रेमाचा धागा असतो महाराज. जगतामध्ये सगळं भेटल पण प्रेम नाही भेटणार. शुद्ध प्रेम. व्यवहारामध्ये आपण मोहाला प्रेम म्हणतोय महाराज. व्यवहारामध्ये काय म्हणतो आपण प्रेम हे लय लोभ आहे. पण जवरी चळ नका तवरी एकदा ते ना घेणं बंद झालं का मग कोणी कोणाचं नाही. पण हे शुद्ध प्रेम आहे. जगद्गुरु तुकोबारायांना जे प्रेम सांगायचे हे फार हाय लेवलचं प्रेम आहे. निष्काम प्रेम आहे. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गत व्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समी प्रिया. भक्ताची लक्षणं सांगितली. इथं हे पंडित शास्त्री हे सगळे का बाजूला केले महाराजांनी. कोरड ज्ञान. कोरड्या ज्ञानांना फक्त विषय कळतो पण तृप्ती नाही होत. मनाचं समाधान नाही होत. आता यांनी प्रसाद बनवला. वर्णन करून पोट भरण का पाहून अभ्यास करून नाही महाराज. अनुभव सुरुवान समाधान खरं देवाचं दर्शन आहे. कारण भगवंताचं जे स्वरूप आहे ना इंद्रियाचा विषयच नाही. माऊली म्हणतात मनाची नखी न लगे आत्मप्रभा नीत नवी इंद्रिया ती चोरून जीवी तयाशीच त्यालाच तो आत्म्याचा अनुभव येईल. इंद्रियाचा विषय नाही महाराज. स्थूल दृष्टीना नाही. मन वाचा तीत तुझे म्हणून या मापे भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे.
मोक्षाचं सुख आहे, त्याला आपण मोक्ष म्हणतो, कैवल्य म्हणतो, हे जे शब्द वापरले ब्रह्मसुख म्हणतो, ते सुख आहे. ते विषयामध्ये सुख भेटत नाही, कोणालाच भेटत नाही. किती मोठा असला, किती श्रीमंत असला, ते सुख भेटत नाही महाराज. ते सुख फक्त तुका म्हणे कृपा खरी, भगवंताची कृपा होईल, सद्गुरूंची ज्यावेळेस कृपा होईल, आपल्या अंतकरणामध्ये ज्यावेळेस प्रेम उत्पन्न होईल ना, कोरड्या ज्ञानाना काहीच होत नाही महाराज. ब्रह्मानंद काय साधे होते का? कर्नाटकचे ब्रह्मानंद, त्यांना शास्त्री पदवी होती, अनंत शास्त्री, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य अनंत शास्त्री. त्यांना अशा पदव्या भेटलेल्या होत्या, अशी किती सर्टिफिकेट आणि किती बक्षिसन काय भेटलेलं होतं महाराज. आणि मग ते असे काय जमिनीवर चालत नव्हते ना एवढं भेटल्यानंतर. पण भक्तीचं सुख त्यांना भेटलेलं नव्हतं महाराज. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. उत्तर भारतात जर गेलं ना, तिथं असे बोर्ड लिहिलेले असतात, देवभूमी मी आपणा स्वागत आहे असतं. तसं आपली संत भूमी सगळे ज्योतिर्लिंग सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये. माऊलीचा अवतार घ्या, सगळे अवतार जे कळसाला गेलेले संत आहे, ही संत भूमी. ते कर्नाटक मधून महाराष्ट्रात आले होते. केलेलं काय त्यांचं वायाला गेलं नाही, पुण्य तर झालं असेल ना. भागवत तर सगळे श्लोक पाठच होते त्यांच्यावर 18,000. अनंत शास्त्री महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांच्या असं मुमुक्षत्व प्राप्त झालं. आणि मग कोणीतरी सांगितलंय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सातारा जिल्ह्यामध्ये आहेत, तुम्ही जा त्यांना भेटा म्हणले. त्यावेळेस ते गोंदवल्याला आले. गोंदवल्याला आल्यानंतर त्याचं चौकशी केली, म्हणले महाराज काही इथं नाही, महाराज इंदोरला गेले म्हणले. आणि मग ते इंदोरला गेले. त्यांच्या अंतकरणामध्ये तीव्र मुमुक्षत्व प्राप्त झालं. काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त. झोपी ना त्यांना. आपल्याला प्रपंचामध्ये जर काही नाही भेटलं तर झोपी ती काय, ते जर भेटले तर झोपी ती का काय मारे तो नाही का. तसं त्यांच्या अंतकरणामध्ये असं गेले. त्याचे मित्र होते एक, मी चाललोय आता महाराजांकडे, चला तुम्ही. मग त्यांना घेऊन गेले गोंदवल्याला. महाराज एका वाड्यामध्ये असे बसलेले होते, साध्या वेशात, गृहस्थी जीवन. बरेच मंडळी बसलेली होती. मला त्याला नामाचं महत्व सांगत होते. कलियुगामध्ये सगळे साधन ते म्हणे बाद झालेत. कलियुग केवळ नाम आधारा. कलियुगामध्ये रामनामाना जीवाचा उद्धार होतो. चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम, एक एक मक्षरम कुसा महापातक नाशनम. आणि मग तिथं गेल्यानंतर ते म्हणले कोणते महाराज म्हणले. ते काय बसलेले रामनामाचं मोठं सांगत राम म्हणजे हे महाराज. मला वाटलं काहीतरी मोठा आश्रम असेल, काही जटापिटा असतील, काहीतरी असं काहीतरी वेगळं वैभव वरच, काहीतरी मठबीट असेल, काही शिष्य विष्य असतील जटादार. काय म्हणले साधे एकदम. अहो ती महाराजांच्या जवळ सुद्धा आले नाही. तिथून दरवाज्यानं महाराज म्हणले अहो या, काय तुमचं काय काम होतं, कुठून आले काय. म्हणजे तुमच्याकडे काही तसं काही दिसत नाही. नजरा नजर झाली. मात्र काय झालं, साधूची कृपादृष्टी झाली. ते गेले तिथून परत मागे गेले. महाराजांचं दर्शन सुद्धा घेतलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय का बोलतात असं, त्याला पुरावा आपल्याला फक्त तुम्हाला सांगायचा आहे. वाचिक, पहिला वाचिक घेतला महाराजांनी. पहिला कोण घेतला, वाचिक घेतला. कोरडा वाचिक. ही जी भक्ती ही ज्ञानलक्षणा भक्ती आहे. ज्ञानोत्तर भक्ती. महाराजांना जी भक्ती सांगायची ना, ही ज्ञानोत्तर भक्ती. नामदेवरायांना सद्गुरु यांच्या नंतर जी भक्ती प्राप्त झाली ती भक्ती. आणि मग ती गेले परत महाराष्ट्रात आले. त्यांना वाटलं दुसरे कोणतरी चांगले महाराज पाहू, पण त्यांचं काही समाधान नाही झालं. कारण याबद्दल ठरलेलं असतं. ते भरपूर फिरले पण त्यांचा कोणी स्वीकार नाही केला. मग त्यांच्या अंतःकरणात आणखी जे झालं, डोळ्याला धारा लागायला लागल्या. कधी आपल्याला संत भेटतील, कधी आपल्याला गुरुमाऊली भेटतील, आपला स्वीकार कधी करतील. आणि मग ते चौकट फिरले पण त्यांना काही कोणी समाधान केलं नाही. मग ते याला गेले कोल्हापूर, नरसोबाची वाडी आहे ना,
भगवान दत्तात्रेयांचं गादी तिथं गेले ते आणि तिथं अनुष्ठान केलं त्याने. तुम्ही जगाचे गुरुही म्हणले, मला तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा म्हटले. अंतरीच्या कोणा प्रगट द्वंद्वाधिक ऐसे वर्म. मग आपण साधूला वरून पाहतो हे मी जोपर्यंत आमचा विषय झाला. म्हणजे याला जर महात्मा भेटला काहीच ठेवलं नसतं. त्याला रिटायरचे पैसे भेटले होते एका दिवसात 50,000 रुपये त्या काळात उडवले. दादा भेटले म्हणून काहीतरी राहिला नाही तर काहीच ठेवलं नसतं त्यांनी. त्यांच्याकडे सगळंच होतं ना. मग एका दिवसात 50,000 रुपये उडीतो, किती दिवस पैसे पुरले असते. वरून महात्मा पाहतो आपण. आणि मग अनुष्ठान केलं, निळोपरायांसारखं कडकडीत अनुष्ठान केलं. आणि अनुष्ठान केल्यानंतर मग त्यांना भगवान दत्तात्रेयानं आदेश दिला, म्हणले बाळा आता काही कष्ट करू नको, तुझं काम झालं. तुझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणले आता कुठं जाणार आहे. आता भगवान दत्तात्रय जगाचे मालक सांगतात, तेच तुझे सद्गुरू आहे. म्हणजे मी तर मग पार त्यांच्या जवळ जाऊन आलो, सोन्याच्या ताटाला रात मारून आलो. म्हणजे काय आता आधीच झाला ना वरून. या भरपूर जागा आहे मध्ये या. आणि मग या पुढे या. परत महाराष्ट्रात आली, कोल्हापूर महाराष्ट्रात आली, गोंदवलेला आले. परत गोंदवलेला महाराजांची भेट नाही झाली. तिथून सांगितलं महाराज परत इंदोरला गेले. परत इंदोरला गेले. त्या काळामध्ये इंदोरला गेले तर परत गेले तर महाराज असे साधे बसलेले नामाचं महत्व सांगत होते. मग गेले तर डायरेक्ट मग श्री संताची हे करी दंडा रडू लागले. महाराज म्हणले अरे तुला मोठा शास्त्री आहे, मोठा पंडित म्हणले. माझ्याकडे काहीच नाही म्हणले, माझ्याकडे फक्त भगवंताचं राम नाम आहे. मी एक रामाचा दीनदास आहे म्हणले. माझ्याकडे माझ्या सद्गुरूंनी मला फक्त नाम दिलंय म्हणले, माझ्याकडे काही नाही दुसरं. तुला मोठा शास्त्री म्हणले, तुला मोठा पंडित आहे म्हणले, लय विद्वान आहे. तो ढसा रडायला लागला. अभिषेकच झाला चरणावर. म्हणजे महाराज आजपासून माझी सगळी विद्या तुमच्या चरणाची अर्पण झाली. पुन्हा आयुष्यात विद्येचं नाव घेणार नाही. सगळं अर्पण म्हणले तुम्हाला. आज माझं शरीर तुम्हाला अर्पण आहे. आणि मग महाराज उठले, उठवलं आणि मग आलिंगन दिलं. काय सांगू आता संतांचे उपकार.
मस्तक टेंगणा करी संतांच्या चरणा. एवढं ती बाकी द्यायला काय आपल्याकडे नाही का. संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहे महाराज. अविनाश करी आपुले आईशी लागी विषे गोविंद बाप न करी आईशी माय. धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय दानगा म्हणून आलो या देशात. मग महाराजांनी जवळ घेतला लिंगण दिलं. म्हणजे बाळा आता नामस्मरण करणार. आणि मग घरी आले तिने पार ते सगळं वाटून दिलं. काय असं जेवढं कमवलं होतं ना काहीच ठेवलं. आठवण नको म्हणले याच्यावाली. काय बक्षीस होते, काय ट्रॉफी होत्या, काय शाली होत्या, अख्खं पार वाटून दिलं. काहीच ठेवलं नाही. आणि एकांतात जाऊन भगवंताचं नामस्मरण केलं. भगवंताची कृपा झाली, सद्गुरूंची कृपा झाली. आणि मग अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम निर्माण झालं. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात भक्ती प्रेम निर्माण होत नाही ना तोपर्यंत आपल्याला समाधान भेटत नाही. आता जो श्लोक घेतलेला आहे ना महाराजांनी जो श्लोक घेतलेला आहे 11व्या अध्यायातला 54 नंबरचा श्लोक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एक ओवी माझी आहे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम तसं नाही निर्माण होणार. पहिलं अंतःकरण शुद्ध व्हावं लागतं. पहिलं स्थिर व्हावं लागतं. तुका म्हणे चित्त करा रे निर्माण. आता कांद्याचं रोप टाकायचं आपण असं काँग्रेसमध्ये टाकू का. तुम्ही कांद्याच्या रानात एवढं विद्यापीठचं बी आणून नाही ना. तसं मग इथं जगाचा मालक साठवायचा. साठविला जातात राहिलो. तो काय असं कुठं राहीन का. चतुरा तू शिरोमणी गुणा कुठं सकाळा म्हणी धन्य. तो तर लई चतुराचा शिरोमणी. मग पहिलं अंतःकरण काय होतं कृपेना शुद्ध होतं, स्थिर होतं. आणि मग त्या स्थिर अंतःकरणात ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. मग शांतीचा अंकुर फुटे. आणि मग तो बोध असा व्यापक होतो. आता पंडित महाराजांनी एक पंडित घेतलाय. पंडित ही पदवी आहे. आता इतक्या पदव्या झाल्या पार डोकं बंद पडत. इतक्या पदव्या झाल्या. कोण होतं लग्नाला येत कोणी होतं लग्नाला काय बोललं हेच काम नाही राहिलं. परंतु त्या काळामध्ये विद्वान लोक होते, अभ्यास करत होते, घासत होते. आता काय कलीचा वारा आहे. ऐका कलीची महिमा. ऐका कलीचे महिमा. कलियुगामध्ये फक्त नामच आपल्याला तारू शकतं महाराज. तुम्ही सांगणारा भेटो ना भेटो म्हणले. निर्वाणीचं बोलत होते महाराज. हरिपंडित काय साधा होता का. मग हरिपंडित काशीला गेला होता ना. गावातले लोक म्हणले हरिपंडित फार मोठा आहे म्हणले. आणि एकनाथ महाराज काय सामान्य होते का. जगाचा मालक जिथं पाणी भरतो काय अधिकार साधा असतो नाथांचा. गावातल्या लोकांनी बाप लेकाच लावून दिलं भांडण. घरामध्येच लावून दिलं. तो गेला ना रुसून.
काशीला गेला तू तिथं विद्वान झाला पंडित पदवी झाली सगळं महाराज गेले त्याला समजायला म्हणजे आपली काशी यात्रा त्याच्या निमित्तानं होईल म्हणले महाराज गेले त्याला समजून सांगितलं बाबा मी तू ऐकन तू घरी चाल म्हणले लोक आम्हाला नाव ठेवतील ना उद्या आणि मग महाराज घेऊन आले त्याला पण तो त्याच्या याच्यातच राहायचा महाराज भागवत मराठीत सांगायचे ना तो संस्कृत मध्ये सांगायचा पंडित आणि लोक आणखी फोडून द्यायचे त्याला मग एक दिवसाचा प्रसंग आहे एक म्हातारी होती तिनं नवस केला होता सहस्र ब्राह्मण जीव घालीन म्हणले पण नंतर परिस्थिती थोडी खालावली आणि नवस तर पुरा करायचा तिच्याजवळ तर काही नाही नाथ महाराजांकडे आले म्हणले महाराज असा असा नवस केलाय तुम्ही काहीतरी मार्ग तरी सांगा सहस्र ब्राह्मण जीव घालायचे त्यांना दक्षिणा एवढं माझ्याकडे नाही म्हणले माझी लई गरीब परिस्थिती आहे नाथ महाराज काय आता संत आहे ना महात्मा आहे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना आई म्हणले अजिबात काळजी करू नको एक जरी तो महात्मा जीव घातला ना एक जरी संन्यासी जीव घातला तर सहस्र जेवल्यासारखे म्हणले पण कोण भेटल म्हणले काय नाही मी येईन तुला नाही कोणी भेटले तुम्ही संन्यासी आपण कुठं वरून पाहतो ना माऊली म्हणली मी आणि माझी आईशी आठवण विसरले तो संन्यासी जा निरंतर पाथा आणि मग घरच्यांना सांगितलं आज आम्ही जेवायला तिकडे जाणार म्हणले आईच्या तिकडं घरचे म्हणले मग त्याला संन्यासी लागत त्याला संन्यासी आता आम्ही तुमची बायको पोरं सगळी काय मला नाही कळायचं म्हणले गेले नाथ महाराज जेवायला येतो म्हणले तू स्वयंपाक कर फक्त दोघांचा स्वयंपाक कर म्हणले हरिपंडिताला घेऊन महाराजांना त्याची जागा दाखवून द्यायची होती गेले दोघं जण जेवायला वाढलं बिडलं बेस्ट पैकी जेवण झालं एकदम तृप्त झाली म्हातारीला म्हणजे तुझी इच्छा पूर्ण झाली हो म्हणजे मग तू काय पत्रवाळी उचलू नको याला उचलू दे म्हणले नेला होता ना मुलगा हरिपंडित त्याला म्हणले आता पत्रवाळी तू उचल एक पत्रवाळी उचलली की त्याच्या खाली दुसरी पत्रवाळी दुसरी उचलली की त्याच्या खाली तिसरी पत्रवाळी त्याला वाटलं भानगड काय म्हातारीला विचारलं सहस्र पत्रवाळ्या उचलावं लागले म्हणजे सहस्र ब्राह्मण जेवले खरंच साधू बा आपण तिकडे जाऊन आलोय तरी सुद्धा काय ती अशी माघार घ्यायची नाही ना माघार घ्यायची नाही मग एक दिवस असं भागवत चालू होतं बेस्ट पैकी इतकं भागवत रंगलं का स्वतः देवभान विसरून गेले आणि भागवताला रोज अशा 3 स्त्रिया समोर येऊन बसायच्या एकाग्र चित्तानं श्रवण करायचा हरिपंडिताला वरून पंडित पदवी मिळाली होती पण आतून काय स्वच्छ झालेला नव्हता काम क्रोध लोभ निमाले ही काय स्थिती आतून निर्माण नव्हता झाला त्याला असं वाटलंय तर आपले वडील ह्या स्त्रियांकडे पाहूनच जास्त भागवत सांगतात म्हणजे त्याच्या पोटामध्ये जरा विकल्प आला आता काय साधूला काय ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव साधूला काय कळणार नाही त्रिकाल ज्ञानी महात्म्याला आणि मग म्हणजे अंधार पडला भागवत संपलं कुंडलिकावर देव झाला विजा कडकडायला लागल्या नाथांनी म्हणले हरिपंडित या तिघींना ना तू नदीच्या पलीकडे सोडून ये म्हणले अंधार पडलाय रात्र झाली सोडून ये म्हणले तू त्याला वाटलं बरं झालं आपण याला विचारू तरी आता कोण आहे आणि मग गेले त्यांच्या बरोबर नदीच्या असे जवळ गेले आणि ते अदृश्य झाले तिघी जणी अदृश्य झाल्यानंतर याला काहीच होऊन झालं मग आता काय करावं आणि आला तर पार एकदम हे झालं मग पाय पडला साष्टांग दंडवत घातला म्हणजे बाबा हो म्हणले असं झालं त्या कोण आहे म्हणले अरे त्या गंगा यमुना सरस्वती म्हणले तुझ्यासारखे पापी त्यांच्यामध्ये स्नान करते म्हणले ते पाप धुण्याकरता त्या सत्संगात येतात म्हणले त्रिवेणी संगमात येतात म्हणजे आज आपण त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी
शुद्ध होतात, पार धुवून निघतात महाराज. कुठेतरी वरचं पाप जाईल, मन संकल्पाची पापी न जाती तीर्थाची बापे. आपण बुडी मारली की वर तरंगत आहे. जोपर्यंत आपण पाण्यात आहे ना तोपर्यंत ती वर तरंगत आहे. आपण वर आलो का पुन्हा जैशी ती काही फरक पडत नाही. आतलं जर पाप घालायचं असं आपल्याला एवढं एक सत्संग आहे महाराज. इथं सगळं प्राप्त होतं, काय प्राप्त होत नाही. रवी दीप हिरा द्रविती दृश्य दर्शन दर्शन करून देतात. सत्संगाची ताकद आहे. माय बापी पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग. संताच्या वचने वारी जन्म दुःख इष्टान्नती भूक निवारण. तुका म्हणे न पाचारिता जावी. इथं आमंत्रण नसलं तरी जावा. काही ठिकाण असले आमंत्रण असलं तरी जाऊ नये. व्यवहार येतो नाही का. काही ठिकाणी आमंत्रण म्हणून तेवढ्या पुरतं गेलं तर वेगळा विषय. पण जिथं सत्संग आहे, जिथं कथा आहे, 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी सोडू नये. जगद्गुरु संतांचा महिमा आहे. विवेक प्राप्त होतो, वैराग्य प्राप्त होतं, आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. आपण नेमकं कोण आहोत. शरीर आपलं स्वरूप आहे, आत्मा आपलं स्वरूप आहे. आपण आलाशी कुठून या जाशी घरदार नाही तुझी अवघी झटकीच माया. सावध होई बापा काळ लागला. बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा. तेने सुखतीर लक्ष 84 खेपा. थोडासा आपण अनुभवात असं कोरडं ज्ञान धोका देतं महाराज. कोरडं ज्ञान धोका देतं. म्हणून महाराज यांची व्यावृत्ती करतात प्रथम चरणामध्ये तिघांची. भक्ती प्रेम सुख
ज्ञानोत्तर भक्ती आहे. जसं ब्रह्मानंदांना मुमुक्षुत्व प्राप्त झालं, संतांची भेट झाली, त्या तत्वज्ञानाचा अनुग्रह झाला, अंतःकरण पवित्र झालं आणि मग जे सुख अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं ना, ती भक्तीचं सुख. ते बाजारात भेटणारी वस्तूच नाही महाराज. प्रेम सुखदी प्रेमाविन भजन, नाकाविन अर्थाविन पोथी. बाबा किती पोथी वाचित होते ऐकलेलं आहे. श्रावणात नाही अख्खा वर्षभर पोथी वाचित होते, पण परिणाम नाही ना. परिणाम नाही ना. सकाळी उठले का मग काकडा सुरू व्हायचं, सगळ्याला घोडेच लावायचे, हाताला घोडे सगळ्या. आताला वाटलं बाबाला पोथीचा अर्थ कळत नाही, ती दोरी परत इथं ठेवून द्यायचा. बाबाने पोथी वाचली का नातू परत त्या जागेवर ठेवून द्यायची. बाबा दुसरी पुन्हा सुरू करायची, हा ध्यान करून ती दोरी पुन्हा अख्खा श्रावण पोथी करून सराना, पोथी करून सराना का याला कळा ना. भक्ती सुखापासून किती अंतर आहे महाराज, लय अंतर आहे, फार अंतर आहे. घासावं लागतं महाराज, घासून घासून घासून. ज्यावेळेस अंतःकरण असं जैशी गंगा वाहे तैसे ज्याची मन, भगवंत जाण. आपलं मन कसं झालं पाहिजे, गंगेसारखं पवित्र झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे. शुद्ध चित्त झालं ना आपल्याला, योनी गोपाळ गवळणींच्या चित्तात भगवंत का राहत होता. हरिने माझी हरिले भार वित्त विसरले. ही स्थिती का प्राप्त झाली, चित्तच तसं होतं ना, मृदू सभाय नवनीत. नवनीत हाताला टोचत का असं ते तूप, गावरान तूप. तसं चित्त ज्या वेळेस आपलं होईल ना, त्यावेळेस भगवान परमात्मा जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जे निजेले अति उपाशी वैराग्य गा. या भक्ती सुखाचा अनुभव घ्यायचा, त्याने एकदा दिंडीत जायचं, यांच्या बरोबर जायचं. मग पण ते दिंडीत नाही जायचं, यांच्या बरोबर 10-11 दिवस सुट्टी काढून जायचं. आणि मग भक्ती सुख काय असतं हे पाहिजे, प्रॅक्टिकल. सुख घडो करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा दोरा किती सोपं सांगितलं मी. कशाला ज्ञान देण्याचे पैसे घालत्या, खर्च करत्या. सत्संग करा ना. त्याच्यापेक्षा सत्संग जर केला, काय खर्च आहे आमटी भाकरी सोडून, आम्हाला काही देऊ नका, फक्त आमटी भाकरी करा. रोज कीर्तन करत होते, मग काय असं काही वेगळं काय करत नव्हते. सगळं संघच असायचं, गाणारे वाजवणारे, काही खर्चाचं काही कामच नाही ना. टाळकरी संघ, कोणा प्रसाद बनवला का तिथं कीर्तन. लोगावच्या सगळ्यात जास्त कीर्तन लोगाव मध्ये जायचं, देऊ मध्ये नाही. विकत तिथं काही विकत नसतं. सगळ्यात जास्त कीर्तन झाली लोगाव मध्ये कीर्तन झाली महाराज. रोज कीर्तन. तिने स्वतः अनुभव घेतला. कीर्तन सांग होय अंग. कीर्तनामध्ये काय होतं, ब्रह्मरूप होतं. म्हणजेच का म्हणे आम्ही झालो रूप लागो निधी म्हणून भक्ती प्रेम सुख नेनवे. अनेक मग एखादा पंडित असू द्या, या पदव्या भेटतील, पैसे देऊ नये पदव्या भेटतात. आज व्हायचं का कोणा जर महंत वगैरे काही व्हायचं जाऊन 1 कोटी रुपये दिले ना, तुम्हाला महंत पदवी देणार. त्याची पाहिले की नाही तुम्ही महंत पदवी. आज अशी गंमत आहे.
संगम आखाडे असतात ना, मोठमोठाले आखाडे असतात, सगळं त्याच्यावर असतं. महंताची लेवल काय असते माहिती का कोणला? काय अवस्था असते ती, काय स्थिती, किती उंच स्थिती कळसाची, काय बाजारात भेटणाऱ्या गोष्टी का? म्हणून पहिलं कोण घेतलंय? पंडित, वाचिक, ज्ञानी अशी त्यांना या पदव्या भेटतील, जेव डोक्यावर घेईन त्यांना. पण हे खरं सुख, भगवंताचे प्रेम, जीवनमुक्त अवस्था काय असती ही त्यांना भेटणार नाही महाराज. मग अजून एखादा फार आत्मनिष्ठ जरी झाला तरी सुद्धा त्याला भक्ती सुख दुर्लभ अभंगाचे ते चरणा सांगतात. वेदांत ऐकावं फक्त महाराज डॉक्टर महाराजांचं, कारण त्यांच्या अंतःकरणात प्रेम निर्माण झाले आनंदाश्रम स्वामींच्या कृपेला. नाही तर मग कोरडं जर वेदांत ऐकला ना, डोकं आउट होऊन जातं, फुटायला होतं. हे विचार सागरी ग्रंथ जर वाचले ना आपल्या मनानं, डोकं असं फुटायला होत असतं. अवघड त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचावं, गाथा वाचावं, नाथ भागवत वाचावं. अंतकरण जर नाही द्रवलं महाराज म्हणले तर त्यांना ते प्रेम भेटत नाही. गुरुवारी दादा एक उदाहरण सांगायचे, बऱ्याच वेळा सांगायचे अनुभवाचं कसं असतं म्हणले. शेगावचे गजानन महाराज म्हणले, विधी ही महात्मा. काय महात्मा करणार? विधी ही महात्मा, कोणतंच बंधनच नाही, कोणतंच बंधन नाही ना. आणि तिथं पाटला बेस्ट पैकी महाराजांना एका माळ्यामध्ये बेस्ट बांधून दिलं होतं, असं पलंग वगैरे चांगलं. तिथंच बसायचे बाबा नेहमी. कधी मध्ये यायचे गावात, पण एकदा काशीवरून विद्वान पंडित शास्त्री आले, स्वतःला आत्मनिष्ठ म्हणणारे. आणि गावामध्ये मोठा कार्यक्रम झाला, विद्वान लोक आले, जयपत्र घ्यायचे, असे हरवलं का जयपत्र द्या म्हणायचे. भले मोठे त्यांच्याकडे जयपत्र हत्तीवर त्यांची बरोबर पण आले. त्यांचं प्रवचन वगैरे झालं रात्री, आणि गजानन महाराज गेले प्रवचनाला. बेस्टपैकी श्रवण केलं त्यांनी असं सांगितलं, सगळं आत्म्याचं सांगितलं. आत्मा असा असतो, आत्मा अमर आहे, नैनम छंदंती नैनम, सगळं फार त्याचे पुरावे देऊन, आमका देऊन, ह्या शास्त्राचे विद्वान सगळं सगळं असं भारी, सगळं त्याला जयपत्र वगैरे सगळं जय करतात. ते म्हणले काय या बाबाचे काय लाज लागले म्हणले तुम्ही, याला धड संस्कृती येत नाही म्हणले, कीर्तन येत नाही, त्याला प्रवचन येत नाही, याला सगळं ते घेतले, साधू साधू म्हणतात म्हणले. तरी शांत लोकांना मस्त राग याला, पण काही बोलता येईना ना. गेली ती रात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तर त्यांनी जावा ना व्यवस्थित घरी. तरी दुसऱ्या दिवशी म्हणले कुठे ते महाराज, तुम्ही त्यांना गजानन महाराज म्हणतात श्रेष्ठ. काय नाही म्हणले, इथं पाटलांना मळ्यामध्ये त्यांना असं बेस्ट बांधून दिलेलं आहे, तिथं असतात म्हणले. ते आम्हाला तिकडे घेऊन चाला म्हणले. गेले तिकडं, म्हणजे आम्हाला तुमच्या संग चर्चा करायची म्हणले, वेदांतावर चर्चा करायची. ते म्हणले मी वेदांत कोणत्या आयुष्यात पाहिलंच नाही म्हणले, मला काही येतं नाही म्हणले, मला शास्त्रही कळत नाही, काहीच कळत नाही म्हणले. आणि मग जयपत्र ते म्हणले आम्हाला, मला लिहिता येत नाही म्हणले.
तेवढ्या तो पलंग होता ना असा लाकडाचा पलंग पेटला चौकून असं पेटला तो आपाप पेटला अख्खा पलंग असा पेटला आणि मग गजानन महाराज म्हणले या शास्त्रीला म्हणले ये इथं बस माझ्या शेजारी तो घाबरला ना बसेल ते रात्री सांगितलं म्हणले नाही चंदन ती शस्त्राची आत्म्याला शस्त्र काही करीत नाही अग्नी काही करीत नाही वारा पंचमहाभूत काही करू शकत नाही म्हणले एवढे पुरावे देऊन सांगितले मग बस ना म्हणले महाराज आमचं ज्ञान हे सगळं पोपटपंची आहे आमचं हे शब्द ज्ञान आहे आमचं हे पोट भरायचं ज्ञान आहे म्हणले माफी मागितली आता यांच्याकडे मस्त ज्ञान यांना पदवी आहे पण भक्तीचं सुख आहे का आणि जोपर्यंत भक्तीचं सुख भेटत नाही ना तोपर्यंत जन्म मरण नाही ठरत महाराज येण्याची शरीरे फिरावंच लागतं आजही तुम्ही पैठणला जा मोठमोठले जुने वाडे पिशाची योनीला गेलेले काही गेलो पिशाची योनीला आजही तिथं वेदाचा आवाज येतो वेदाचा ध्वनी पिशाची योनीला गेलेले म्हणजे एवढं कमून सुद्धा जर अहंकार झाला हे सुख प्राप्त नाही झालं भगवंताची जर कृपा नाही झाली ना जन्म मरण नाही टळत म्हणून महाराजांना बोलावं लागलं नाही म्हणत असती उन्हात नको मरू कळवळा आहे ना आईशी कळवळ्याची जाती करी आई औषध दी ती कडू असलं तरी पे कारण गुण तसा येणार नाही ना म्हणून जगद्गुरु तुकोबारायला म्हणायला लागलं बाबा भक्ती प्रेम सुख नेनवी आणि का पंडित वाचिक ज्ञानी अशी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी जीवनमुक्ताचं नाव घेतलं तर जीवनमुक्त पदवी सर्वात वरची आहे जीवनमुक्त जरी झाला आणि अंतःकरणात प्रेम नसला ना त्याला हे प्रारब्ध अदृश्य दृष्ट भोगावं लागतं पण ऐका परत सॉक्रेटिस होता ना सॉक्रेटिस विद्वान होता वेदांती होता तो वेदांती होता इतका वेदांती होता ना आता आत्म्याला काहीच करू शकत नाही ना इतका वेदांत सांगितलं लोकांनी विष आणलं मग ते म्हणले आत्म्याला जर काही होतच नाही तर विष प्यावं लागलं त्याला विष प्याला तर मेला तो विष मीराबाईला दिलं मीराबाईला विष कमी पावरचं होतं का ते मीराबाईला काही झालं का बरं भक्ती प्रेम सुख प्राप्त झालं होतं भगवंताची कृपा पग घुंगारू बांध मिरानाची पग घुंगारू बांध मिरानाची पग घुंगारू बांध मिरानाची पग घुंगारू बांध कधी न घडे उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे यारे यारे लहान थोर याती सकाळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार सोपे वर्मा आम्हा सांगितले संती टाळ दिंडी घेऊन नाचा अरे समाधीचे सुख सांडा ओवाळून काय सुख असतं महाराज काय प्रेम असतं काय तो आनंद असतो वारीचा जावे त्याच्या वंशाचा व्यापार नाही का आयुष्यामध्ये एकदा तरी पंढरीची वारी करावी महाराज भीमा तिरी एक उत्सविले नगर नाव पंढरपूर भुजा
कृपा करावीच लागते. सेवेचं फळ आहे ना. सेवा हा दारबंधा तनु मनो जीवे चरणाशी लागावी अगर्वता करावे सेवा. ज्ञानाचा दरवाजा सेवा आहे महाराज. ही तीर्थयात्रा म्हणजे 3 प्रकारचा तप घडतंय ना. जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तीर्थयात्रे जाय पायानं तीर्थयात्रा घडली की कायिक तप वाचिक तप आणि मानसिक तप होत. आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयमेव आठवत नाही आपल्याला किती दिवस झाले काय. ही कोणची स्थिती एवढी समाधी. हीच समाधी अर्जुनाला दिली ना. अर्जुना देवनीची समाधी सवेची घातला महायुद्धी म्हणजे कृपा केली. हीच शेवटच्या चरणात मला सांगतात. तुका भने कृपा करिल नारायण. तुका भने कृपा करिल नारायण. तुका भने कृपा करिल नारायण. तुका भने कृपा करिल हे वर्म भक्तीचं वर्म ऐसे वर्म मज अंतरीच्या खुना बहु अवघड आहे संत बरी जगदेठी का म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी म्हणजेच भक्तीचं सुख. प्रेम देवाचे देणे देह भाव जायचे देह बुद्धी जाते आपली देह बुद्धी नष्ट होती. देह बुद्धी म्हणजेच आपल्याला बद्ध करते ती आपल्या मी देह हा जो भाव आहे आपला हा दुःखाला कारणे आणि ह्या कृपा आपल्यावर झाली
का देहाची बुद्धी नष्ट झाली का मी आत्मस्वरूपी, मी शिवस्वरूपी, मी ब्रह्मस्वरूपी, मी सच्चिदानंद स्वरूपी, मी अमर आहे. मृत्यूवर विजय प्राप्त होतो, दुःखावर विजय प्राप्त होतो, म्हणजे तो स्वरूपाने अमर होतो. काय होतो तो? मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरायची. भक्तीचे ते वर्म दयाची हाती. दयाची हाती अभंग पाहिलं होतं मग काय भुकळीच फुटली पाहिजे. चरण ऐकलं का आपापच होत आपाप भरून गेलं महाराज, आवरत नाही. अभंगाचं शेवट चरण पाहतो मी. हे संतवाणी महाराज जशीच्या तशी आज अनुभवली ती, जशीच्या तशी संतवाणी महाराज. तुका शिकवा अभंग तुकिता तुलने आता काय शक्ती आहे, फार सगळं भाग गेला, शीन गेला, अवघा झाला. फार मोठे सत्संगामध्ये दाखले महाराज. म्हणून आपण सगळे मिळून एकदा भगवंताचं मोठ्या प्रेमानं भजन करू. यज्ञ झाला महाराज. तेवढे संत मंडळी आले, साधू संत इथे घरात होती यज्ञ कलियुगामध्ये. हा किती कुंडी यज्ञ झाला आता. किती मुंडे, एका मुंडेला दोन असतात ना, श्रवण झालं ना, जेवढ्या मुंड्या त्याच्यात डबल कुंड.
झाली ती पावन. शंका अधिक श्रवणानं जीव मुक्त होतो बरं. बाकीच्या गोष्टी तेवढ्या पुरते, बाकीच्या आता जेवल्यावर सकाळी भूक लागत असते, तृप्ती आहे पण तात्पुरती आहे. ज्ञानदान असं आहे ना, कायमच तृप्त होतो माणूस, कायमच मुक्त होतो जीव. जन्मा नाही येणे ऐशी, म्हणून सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानदान असतं आणि ते संत आपल्याला करतात. संतांची कृपा आहे आपल्यावर सगळ्यांवरच. मला सेवेचा योग. सर्वच कुटुंब आज फार मोठा सत्संग घडला. आता भोजने देवाच्या प्रसादे करा. भानुता सुगीती गात प्रसाद देतो. म्हणून तुम्ही सर्व आलेले प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती, भगवंत स्वरूप स्वते, सद्गुरु स्वरूप स्वते. शेवटी आपण एकदा संतांचं भजन करू. ज्ञानोबाराया कुटीवर आपल्या ज्ञानेश्वरीची सांगता राहिली ना. ज्ञानेश्वरीची बी भागवताची बी अन्नाचं भागवत म्हणलं अन्नाला भरून घ्या काय मग तर काय दुधात साखर पडली. सकाळी 11 गीता भागवत तरी ती श्रवणा काय योग आलाय. साधारण 11 वाजतेपर्यंत येतील सगळे नाही का. आपण बेस्ट पैकी मग येताना सगळ्यांनी भोजन घेऊन यायचं. तिथं काला होईल बेस्ट पैकी थोडा सत्संग होईल नाही का. अन्न येते म्हणजे मग लयच भारी काम झालं. रविवारी या सगळे त्यांना शक्य होईल ते या. झालेली सेवा माऊलींच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले माझे ते उरले पाईकपण. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठले. जय
हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज